नमस्कार, MDTVच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। महाशिवरात्रीच्या पर्वावर डुबकेश्वर महादेव मंदिरात विविध कार्यक्रम। आदिवासी आरक्षणाला धक्का लागल्यास प्रसंगी पद आणि पक्ष सोडणार, आमदार विजयकुमार गावितांनी मांडली भूमिका। धुळ्यात महात्मा फुले समता परिषदेची कार्यकारिणी गठीत। यहामोगी देवीच्या यात्रोत्सवास नंदनगरीत प्रारंभ। विश्वविद्यालयाच्या वतीनं उभा केला 12 ज्योतिर्लिंगांचा देखावा। आणि प्रवासी संघटनेमार्फत नंदुरबारात पत्रकारांना हेल्मेटचे झाले वाटप। बातम्या आता विस्ताराने। नंदुरबार शहरातील जगतापवाडी परिसरात असलेल्या डुबकेश्वर महादेव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं। महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी या ठिकाणी धार्मिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। महाप्रसादाचे वाटपही या ठिकाणी करण्यात येणार आहे। महाशिवरात्री निमित्ताने नंदुरबार शहरातील डुबकेश्वर महादेव मंदिरात भाविकांनी दर्शनार्थ हजेरी लावली। शिवपर्वाचे औचित्य साधून रात्री 12 वाजता या ठिकाणी महाआरतीचे आयोजन करण्यात आलं होतं। महाशिवरात्रीचं पर्व या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केलं जातं। मंगळवारी दिनांक 5 रोजी या धार्मिक सोहळ्याच्या निमित्ताने महाप्रसादाचे वाटप होणार असून नंदनगरीसह परिसरातील भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सतीगिरी महाराज यांनी केले आहे। जय महादेव जय महादेव जय महादेव। सालाबाद प्रमाणे ये साल भी महाशिवरात्रि का पर्व बड़े धूमधाम से मनाया जाएगा और कल मंगलवार सुबह आज रात की महाआरती 12 बजे और कल दोपहर आरती भंडारा महाप्रसाद भंडारा निमित्त डुबकेश्वर महादेव मंदिर शिवगिरी बाबा स्थान जगतापवाडी जवळ कार्यक्रम ठेवलेला आहे। प्रसादचा लाभ घ्यावा हे नम्र विनंती। जय महादेव जय महादेव। राजीव अधिपती सतीगिरी महाराज यांच्या निमंत्रण। जय महादेव। सार्वजनिक मित्रमंडळाच्या वतीने देखील महाशिवरात्री साजरी झाली। MDTV साठी दिनेश पाटील, नंदुरबार। आदिवासी विकास योजनेचा निधी धनगर समाजाला दिला जाणार नाही, आदिवासी समाजावर अन्याय होणार नाही यासाठी पद आणि पक्ष योजनांनी आपली तयारी असल्याचं मत आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलं आहे। धनगर समाजाला आदिवासींच्या सवलती लागू करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय नंदुरबार जिल्ह्यात कटुता निर्माण करणारा आहे। आदिवासी विकास खात्यातून एक पैसाही धनगर समाजाला दिला जाणार नाही, यासाठी पद आणि पक्ष सोडण्याची वेळ आली तरी चालेल, परंतु आदिवासींवर अन्याय होऊ दिला जाणार नाही। डॉक्टर हिना गावितांनी केलेल्या विकासाला तोड नाही, आदिवासींच्या योजना धनगर समाजाला देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, त्यासाठी पक्ष सोडण्याची आपली तयारी असल्याची ठाम भूमिका आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी पत्रकार परिषदेत मांडली। या प्रसंगी विकास कामांचे दिनदर्शिकेचे प्रकाशनही करण्यात आलं। माननीय मुख्यमंत्र्यांनी धनगर आरक्षणाबद्दल जे काही निर्णय घेतले त्या निर्णयामध्ये प्रामुख्यानं गैरसमज जास्त निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय। खरं तर माननीय मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतला त्याच्यात आदिवासींसारखं त्यांना सवलती द्यायचं अशा पद्धतीचा निर्णय घेतला आहे। म्हणजे आदिवासींमध्ये ज्या सवलती दिल्या जातात वेगवेगळ्या त्या धनगर समाजाला किंवा VGNTला दिल्या जात नव्हत्या, तर त्या सवलती त्यांना देण्याच्या बाबतीमध्ये तो निर्णय घेतलेला आहे। आणि त्याच्यासाठी जो निधी दिला जाणार आहे तो निधी VGNTचं जे बजेट आहे, OBC आणि VGNTचं बजेट आहे, त्या बजेटमधून त्यांना निधी दिला जाणार आहे। आदिवासी विकास विभागाच्या निधीमधून एक नया पैसा सुद्धा त्याला दिला जाणार नाही। आणि हे जे
त्यांना सवलती दिल्या जातात, ह्या VGNT विभागाकडूनच राबवल्या जाणार आहेत. त्याच्यामुळे त्याचाही प्रश्न उद्भवत नाही. विरोधकांकडे आज काय झालेलं आहे की त्यांना मुद्दे नाही आहे. विकास ज्या पद्धतीनं आपल्या भागामध्ये विकास मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्टर हिनाताई गावितांनी जो केला आहे त्याला तोड नसल्यामुळे या भागामध्ये तशा पद्धतीचं प्रयत्न केला जातो आहे की हे आदिवासींवर अन्याय करते सरकार, आदिवासींच्या सवलती दुसऱ्याला दिलं जात आहे, हे डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी मला आपल्याला सांगायचं आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी किंवा शासनानं हेही स्पष्ट केलं आहे, धनगड आणि धनगर हे वेगवेगळे समाज आहे, त्याच्यामुळे त्यांना आरक्षण द्यायचा प्रश्न आदिवासींमध्ये उद्भवतच नाही, हे सुद्धा स्पष्ट आहे. आणि त्याच्यामुळे हा गैरसमज जो झालेला आहे तो गैरसमज निश्चितपणानं या ठिकाणी या पत्रकं बाकीचे याच्या माध्यमातून तो दूर होऊ शकेल. दुसरी गोष्ट, समाजावर ज्यावेळी अन्याय होईल किंवा समाजावर ज्यावेळी वेगळं आरक्षण लादण्याचा प्रयत्न केला जाईल त्यावेळेला आमचे डॉक्टर गावितांची परिवार म्हणून या ठिकाणी आमची भूमिका स्पष्ट आणि पारदर्शक असेल. त्यावेळेला आम्ही समाजाच्या बाजूने उभं राहू. पक्ष आणि पद सोडण्याची वेळ आली तरी ते आम्ही सोडायला तयार आहोत. MDTV साठी दिनेश पाटील, नंदुरबार. महात्मा फुले समता परिषदेची बैठक धुळे शहरात नुकतीच संपन्न झाली. राष्ट्रीय उपाध्यक्ष बापूसाहेब भुजबळ यांच्या उपस्थितीत धुळे महानगरसह 4ही तालुक्यांचे अध्यक्षपद घोषित करण्यात आले. धुळे शहरातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात महात्मा फुले समता परिषदेची बैठक नुकतीच राष्ट्रीय उपाध्यक्ष बापूसाहेब भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. धुळे महानगर व 4ही तालुकाध्यक्षांची निवड प्रक्रियेसाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या प्रारंभी शहीद झालेले जवान तसेच समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वर्गीय कृष्णकांत कुदळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. गेल्या नोव्हेंबरमध्ये संस्थापक छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली भव्य मेळावा घेण्यात आला होता. या प्रसंगी अध्यक्षपदी राजेश बागुल तर कार्याध्यक्षपदी RK माळी यांची निवड झाली आहे. 3 मार्च रोजी झालेल्या बैठकीत धुळे महानगर अध्यक्षपदी गोपाळ देवरे, उपाध्यक्ष विजय चौधरी, साक्री तालुकाध्यक्ष सतीश बाविस्कर, पिंपळनेर कन्हैयालाल माळी, शिरपूर पिंटू माळी, धुळे तालुकाध्यक्ष सुनील जाधव, जिल्हा उपाध्यक्ष गोपाळ पाटील आदींसह आघाडी प्रमुखांची निवड करण्यात आली. MDTV साठी चंद्रकांत माळी, शिंदखेडा. नवसाला पावणारा आदिवासी समाजाचे कुलदैवत यहामोगी देवीच्या यात्रोत्सवास महाशिवरात्रीच्या पर्वावर नंदनगरीत प्रारंभ झाला आहे. टोकर तलाव रस्त्यावरील सुलबारी टेकडीवरील यहामोगी देवीच्या यात्रोत्सव भरवण्यात आला आहे. रविवारी या ठिकाणी महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. महाशिवरात्रीच्या पर्वावर नंदुरबार शहरातील टोकर तलाव रस्त्यावरील सुलबारी टेकडीवर आदिवासी कुलदेवता यहामोगी देवीचं मंदिर असून दरवर्षी या ठिकाणी यात्रोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. यंदाही यात्रा भरवण्यात आली असून भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात सकाळपासूनच गर्दी केली होती. 6 ते 7 दिवस येथील यात्रा उत्सव भरविला जातो. 1986 नवसाला पावणारी देवी म्हणून नंदुरबारच्या यहामोगी देवीकडे पाहिले जातं. रविवारी महाप्रसादाचे वाटप होणार असून प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवमोगरा मित्रमंडळाचे उपाध्यक्ष JD वसावे यांनी केले आहे. आद्यशक्ती यहामोगी माता जी आहे ती आद्यशक्ती आहे ती आणि आद्यशक्ती माता असल्यामुळे ती नवसाला पावणारी आहे. असं आपलं काही बी घरगुती प्रॉब्लेम म्हणा किंवा काही बी नोकरीचा म्हणा त्याला मूळबाळ होत नाही आहे, त्यांनी जर नवस केला तर ते माता जरूर त्याचं नवस पूर्ण करते. अशी ही आद्यशक्ती आदिमाता आहे. ही फार पुरातनचं असं म्हटलं जातं की शिवजी आणि पार्वती मातेचं दूध खेळत असताना शिवजी हारले आणि ती पार्वती मातेने सांगितलं की आता तुम्हाला मला जे मागते ते सर्व देऊन द्या. तेव्हा त्यांनी नकार दिला की मी तुला हे देणार नाही. तेव्हा शिवजी नाराज होऊन जंगलात चालले गेले. तेव्हा मातेने यहामोगी मातेचं पार्वती मातेने यहामोगी मातेचं रूप घेतलं आणि ती शिवजीला पुढे फिरत होती. तेव्हा शिवजीने असं वाटलं की इतकी आदिवासीच्या वेशामध्ये असलेली सुंदरबाई कोण आहे, तर ही पार्वती माताच यहामोगी माता आहे किंवा ही आद्यशक्ती तीनों लोकांची माता आहे, तीनों ब्रह्मांडांची माता ही आद्यशक्ती यहामोगी माता आहे. मी JD वसावे या
देवमोगरा मित्र मंडळाचा उपाध्यक्ष आहे. हे मंदिर फार 40-50 वर्षापूर्वीचं आहे. इथे एक झोपडीसारखं मंदिर होतं. त्याला आम्ही 1986 पासून त्याचा जीर्णोद्धार करून नवीन मंदिर बांधलेलं आहे. दरवर्षी इथे दरवर्षाला यात्रा भरते. साधारण 4-5 दिवस यात्रा भरते. त्याच्यानंतर इथे भंडाराचा कार्यक्रम होतो देवीचा. यावर्षी 10 तारखेला देवीचा भंडारा ठेवण्यात आलेला आहे. इथे सर्व नंदुरबार शहरातले लोक येऊन या 4-5 दिवसामध्ये दर्शन घेत असतात. MDTV संजय सोनवणेसह दिनेश पाटील, नंदुरबार. महाशिवरात्रीचे औचित्य साधून प्रजापती ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या वतीने 12 ज्योतिर्लिंगांचा देखावा उभा केला आहे. नंदुरबारातील पोलीस कवायत मैदान जनतेच्या माहितीसाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. भारतातील विविध ठिकाणी असलेल्या 12 ज्योतिर्लिंगांची माहिती एकाच ठिकाणी जनतेला व्हावी यासाठी नंदुरबार शहरातील पोलीस कवायत मैदानावर 12 ज्योतिर्लिंगांचा देखावा उभा करण्यात आला. प्रजापती ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय अर्थात ओम शांती विद्यालयामार्फत उभा करण्यात आला आहे. 83 वर्षापासून विश्वविद्यालय हे कार्य अखंडित पार पाडत आहे, असे BK विजया दिदी यांनी सांगितले. यावेळी BK दिनेश भाई यांनीही 12 ज्योतिर्लिंगांची माहिती दिली. तर आताच आपण हे विद्यालय काय कार्य करत आहे आणि कशासाठी करत आहे, आज म्हणजे सत्य परिचय परमात्म्याचा मिळणार आहे. आज आपण त्या परमात्म्याला हाक मारतो, पतित पावन आव. त्याला दुःखहर्ता सुख करता म्हटलं जातं. आणि आज साऱ्या विश्वात दुःख, अशांती, मानसिक तणाव याचं वातावरण आहे. आणि ते एकच परमात्मा शिव कल्याणकारी ते येऊन आज 83 वर्ष झाले आहे. आणि ते येऊन आपल्याला मनुष्यापासून देवता बनवण्याचं या विश्वविद्यालयामध्ये कार्य करत आहेत. आणि आता ह्या कलियुगानंतर सत्ययुग येणार आहे. त्या सत्ययुगामध्ये मनुष्य हा देवता प्रमाण असणार. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय या ईश्वरी विद्यालयातर्फे पोलीस ग्राउंड मैदानात नेहरू पुतळ्यासमोर महाशिवरात्रीच्या प्रित्यर्थ 12 ज्योतिर्लिंगाचा देखावा आयोजित करण्यात आलेला आहे. या देखाव्यामध्ये शिवरात्रीचं काय महत्त्व आहे आणि शिवाची 12 ज्योतिर्लिंगाच्या रूपाने कशी पूजा अर्चा केली जाते, शिवाने कसं 12 ज्योतिर्लिंगाचे मध्ये कोणते कर्तव्य केलेले आहे, त्या कर्तव्याचं गायन आणि पूजन या ठिकाणी दाखवलेले आहे. तर या निमित्ताने नंदनगरीतील नागरिकांनी 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यावं आणि शिवरात्रीचं महत्त्व जाणून घ्यावं. व शिवरात्रीच्या महत्त्वामध्ये आपण परमात्म्याला काय अर्पण केलं पाहिजे, आपल्यातील जी निगेटिव्हिटी आहे ती निगेटिव्हिटी आपल्यातील अवगुण परमात्म्याला आपण अर्पण केला पाहिजे आणि परमात्म्याकडून सद्गुण धारण केला पाहिजे. या आज काळाची गरज निर्माण झालेली आहे. कारण भरपूर आपण उपवास करतो, पूजा अर्चा करतो, परंतु आपल्यातले अवगुण दूर होत नाही, आपल्यामध्ये सद्गुण धारण होत नाही. ज्याप्रमाणे आपल्याला वीज कनेक्शन घ्यायचे असेल तर MECBची आवश्यकता पडते, त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्याचप्रमाणे मनुष्य आत्मांच्या जीवनामध्ये सुख, शांती, आनंद, प्रेम हे गुण जर हवे असतील तर या गुणांचा स्रोत एकमेव शिव परमात्मा आहे. MDTV संजय सोनवणेसह दिनेश पाटील, नंदुरबार. रस्ता सुरक्षेच्या दृष्टीनं अर्थात अपघातांचे प्रमाण वाढू नये या हेतुपोटी प्रवासी संघटनेच्या वतीने नंदुरबार पत्रकारांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले. जनतेला यातून एक चांगला संदेश जाईल हाच उद्देश यामागील असल्याचं पोलीस अधीक्षकांनी यावेळी सांगितलं. नंदुरबार नगरपालिकेच्या अटल बिहारी वाजपेयी सभागृहात प्रवासी संघटनेमार्फत पत्रकारांना हेल्मेट वाटपाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी बालाजी मुंजळे, पोलीस अधीक्षक संजय पाटील, नगरपालिकेचे प्रभारी अध्यक्ष परवेज खान, प्रवासी संघटनेचे गजेंद्र शिंपी उपस्थित होते. संविधानाला पहिलं महत्त्व देऊन संविधान नेमकं काय आहे हे जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे.
मागील वर्षी रस्ते अपघातांची संख्या वाढली होती. अपघाताचे प्रमाण घटवायचे असेल तर हेल्मेट बरोबरच मुख्य रस्त्यांची जोडणारे छोट्या रस्त्यांनाही देखील गतिरोधक बसविणे आवश्यक असल्याचे पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी सांगितले. तर जिल्हाधिकारी बालाजी मुंजळे हे म्हणाले, नंदुरबार शहरासाठी जे करता येईल त्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असल्याची ग्वाही दिली. या प्रसंगी प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडिया माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. संघटनेतर्फे उपक्रम राबवण्यात आला. या ठिकाणी उपस्थित या जिल्ह्याचे नव्याने झालेले आघाडीचे जिल्हाधिकारी मुंजळे साहेब, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सर्वेसर्वा श्री गजेंद्र शेट्टी आणि त्यांनी त्या उपक्रमासाठी मोठा हातभार लावलेला आहे ते पंडित जैन, सर्वच वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी मित्र. आजचा कार्यक्रम प्रवासी संघटनेतर्फे जसं सांगितलं की अतिशय वेगळा असा उपक्रम होता आणि सुरुवात सुद्धा वेगळ्या पद्धतीने झाली की पहिल्यांदाच आपण संविधानाला अतिशय मोठं सगळ्यात पहिलं महत्त्व दिलं पाहिजे. आणि ज्यावेळी कुठलाही वाद तयार होईल, कुठलं आपलं मानायचं, त्यावेळी संविधान आपलं काय म्हणतात, आपला धर्म काय म्हणतो, आपले विचार काय म्हणतात हे म्हणण्यापेक्षा, हे ऐकण्यापेक्षा संविधान काय म्हणतं हे जर आपण ऐकलं तर मला असं वाटते की कुठलेही वाद आपल्या होणार नाही. म्हणून त्या संविधानाची पूजा करून आजचा कार्यक्रम आपण सुरू केला हे माझ्या दृष्टीने अतिशय विशेष अशी बाब आहे. त्यासाठी प्रवासी संघटनेचे मी मनापासून अभिनंदन व्यक्त करतो. आल्यानंतर तिसऱ्या दिवशी गजेंद्रजी मला भेटले होते प्रवासी संघटनेचे. खरं तर ते पहिल्यांदा आले तर मला खरोखर असं वाटतं की काहीतरी साठी मिटिंग प्रतिनिधी असते त्यांची कधी प्रयत्न करू. मला वाटतं बसणार नाही. आपण 7 तारखेला बसूया आणि मग त्यांच्याकडे सोडवून करता येईल. हे आम्हालाही म्हणजे नंदुरबारच्या काही प्रश्नांची अजून काही समस्या असतील त्या संघटना, वेगवेगळ्या संघटना, पत्रकार, स्थानिक लोक याच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचल्या तर आपल्याला एक संवेदनशील पत्रकाच्या माध्यमातून जेवढं काही करता येईल एक सेवाभावी वृत्तीने आपण तेवढा करायचा प्रयत्न करू. आपण या कार्यक्रमाला बोलवल्याबद्दल आपले सर्वांचे आभार. थँक्यू. MDTV संजय सोनवणेसह सागर पाटील, नंदुरबार. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. महाशिवरात्रीच्या पर्वावर डुक्केश्वर महादेव मंदिरात विविध कार्यक्रम. आदिवासी आरक्षणाला धक्का लागल्यास प्रसंगी पद आणि पक्ष सोडणार, आमदार विजयकुमार गावितांनी मांडली भूमिका. धुळ्यात महात्मा फुले समता परिषदेची कार्यकारिणी गठीत. यहामोगी देवीच्या यात्रोत्सवास नंदनगरीत प्रारंभ. विश्वविद्यालयाच्या वतीनं उभा केला 12 ज्योतिर्लिंगांचा देखावा. आणि प्रवासी संघटनेमार्फत नंदुरबारात पत्रकारांना हेल्मेटचे झालं वाटप. हे होते आजचे बातमीपत्र. पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींसह याच वाहिनीवर. तोपर्यंत नमस्कार.